सकाळ सकाळी एवढं मोठे बघून येत अजून पक्की हक जवळ की काय काय आहे? काय शिजवायला येतंय बघायला? शिजवलंय कडवलंय काय गुळवणी केलंय तुला? गुळ लय जास्त झालाय काय? ऐ ए उगण नाटक करू नको. 4-4 आणि 5-5 किलो गुळ आणायला लावती. गुळवणी करून काय करायचं? बायानं तसलं काय बोलू नका बहिणीनं. तूप आपलं प्युअर. यांचं काय आता यांनी घरी असते का कडवलंय आता कडक मध्ये बघा. दुबईला आपलं किती किलो 8.5 का 9 9 किलो 9 किलो तूप पाठवायचं आपल्याला. बाहेर चाललंय पहिल्यांदाच. एवढ्या लांब म्हणजे आपली पहिलीच ऑर्डर आहे तुपाची. मसाला गेलाय हो. मसाला आपण किलो 2 किलो मागवत तिथं पाठवतोय, पण तूप पहिल्यांदा चाललंय. या डब्यात पण मसालाच आहे. ही पाटी भरून घेतली, ही पण मसालाच आहे. कमीत कमी 10 किलो मसाला आहे. आणि असा वल्ला मसाला द्यावा लागतोय. मी काय आता ह्यात आत घालत नाही, कारण बडबड करतोय. वल्ला गार मुटका मसाला एकदम आपला. तुपाची पॅकिंग करायची आहे आता. तर मी करते मसाल्याची पॅकिंग. तुपाचं जरा हे असतं या काय असतंय? जरा रिस्क असतं ह्यात, त्यामुळे तुम्ही काय करा. नसतंय तुमची तुम्ही बघा ती. तुमची तुम्ही बघा म्हणजे काय तुमची तुम्ही बघा. कसं आहे तूप जाता ती जादा असल्यामुळे तुम्हाला काळा कलर दिसतोय बरं का. आपण असं वरनं बघितलं का नाही तर पांढरं शिपट दिसतंय. धार लावल्यावर दिसतोय बरोबर. ज्या वेळेस तूप आळतं ना त्यावेळेस आपला जी गरा असतो त्या गऱ्यासारखं जर त्या तुपात मनी झालं की म्हणायचं ती तूप क्वालिटीचं आणि प्युअर आहे. आणि हे आपलं जे तूप आहे ते नुसतं भगुलात जरी वतला आपण किंवा कुठल्या डब्यात ठेवलं, जर ढाकण काढलं की एकदम सुगंध येतो गावठी तुपाचा. तुपाची क्वालिटी एवढी मस्त आणि एवढं भारी आहे बहिणींवर. ज्यांनी घेतलंय त्यांना माहितच आहे. आपल्या घरी आता येऊन उग नाही शनिवारीच पुण्याच्या ताई आले होते. पुण्याच्या ताईने 9.5 किलो तूप आणि 7 किलो मसाला नेला. ते बी घरी येऊन नेला. कारण का त्यांनी पहिलं 2 किलो घेतलं होतं. घेऊन 15 दिवस झाला असतील. 15 दिवसात त्यांनी ती 2 किलो तूप त्यांना आवडलं आणि मसाला 1 किलो घेतला होता ते आवडला. त्यामुळे त्यांनी आल्या भरपूर नेलं. कमीत कमी 1-2 महिने तरी जावं म्हणजे. म्हणून त्यांनी तेवढं मटेरियल नेलं. आणि त्यांचाच व्हिडिओ बघून आता ही ऑर्डर आपल्याला पडली. एवढं तूप एकदम नेते ती म्हणजे तुपात खरंच काहीतरी हाय. मनुष्य आपली महाराष्ट्रातलीच आहे ती, पण तिथं सेटल झालेली आहे ती. त्यांनी सांगितलं की तिथं मुंबईच्याच आहे ती, पण तिथं ती काय जॉब असेल किंवा त्यांचं काय असेल तिथं ती हाय ती राहायला. मग त्यांनी सांगितलं की आम्हाला प्युअर म्हशीचं तूप पाहिजे खास आमच्या लेकरांसाठी. तर खास लेकरांसाठी त्यांनी बघा तूप मागवलंय. मसाला पण पाहिजे म्हणली. मसाला तुमचा दिसतोय असा. तुमच्या भाज्या पण एकदम छान होते त्या. आपल्या भाषेत रगील भाज्या होते त्या, त्यांच्या भाषेत छान भाषा म्हणजे भाज्या होते त्या. गावाकडली दुबळी भाजी म्हणजे भाषा. ही भाजी कशी झाली? झकात झाली, छान झाली. आणि सिटीतलं मस्त झाली. जे ती म्हणजे कसं आहे मराठी भाषा वळेल तिकडे वळती हो. त्यामुळं बोलायला सोपं होतं. आपण आहे गावाकडली गावंढळ माणसं, त्यामुळे आपलं कसं आहे येर जार असलं बोलणं राहतं. तिथे मयाळू माणसं आहे ती बरं का. बोलणं वेगळं असतं. मयाळू माणसं आहे ती भारी. आपलं तोंड गोड असलं ही सगळं जग चांगलं आहे. आपलं तोंड चांगलं नसलं कोण चांगलं नसतंय. तसं नसतं. जगाची रीतच आहे. तोंड पण गोड असू द्या, पण मन पण गोड पाहिजे. नुसतं तोंड गोड असून उपयोग नाही बहिणीनं. मापात पाप करायचं नाही बघा. आपलं तोड गेलं तर चालेल, पण कमी कुणाला द्यायचं नाही. कारण आज आपल्या विश्वासावर त्यांनी पैसे सोडलेले असते. ऑर्डर पहिली टाकलेली असते. त्यांचं पैसे आल्यावरच आपण त्यांची ऑर्डर बुक करतो आणि परत पार्सल पॅक करून पाठवतो. 1 किलोचं पॅकिंग आहे बहिणीनं. तर मसाला कसा जाता दाखव पुढे. भाज्या कशी दिल्या होते एक नंबरच. मग क्वालिटी आहे. उगाच आवडलंय उगाच अशा ऑर्डर पडायला लागले त्या काय. याला काय केलं इकडं तूप आहे म्हणून म्हणलं तुपापासून तू इकडे बस तिकाट घेऊन. त्यांना भ्या वाटतं एवढं मांदळ तूप तर एखादा बोलत हाताचा पण सांगून येतं का एखाद्या वेळेस घडलं तसं तर काय करायचं आहे ना. 1 किलो मध्ये एवढं पॅकिंग येतंय. पूर्ण वल्ला गार मसाला ह्या बोट बुडवलं तर असं बुडतंय. आणि भाज्या आपल्या मस्त होते त्या. तुम्ही कशाची भाजी बनवा, साधी शेवग्याची शेंगाची, डाळीची, बटाट, वांग, अंडी, मटनच बनवा असा नियम नाही. सगळ्यालाही आपला इसूर चालतोय. गावाकडे याला इसूर, काळा इसूर म्हणते ते.
सिटीत आता मसाला म्हणते ती म्हणून आम्ही बी म्हणतोय मुटका काळा मसाला. आपल्या यासराला आपण मुटका नाव दिलंय. आणि काही दिवसांनी आपलं हे प्रोडक्ट चेंज होणार आहे. चेंज काय होणार आहे, कविता काळं तिखट हे आपण किंवा कविता मसाले हे नाव ठेवणार आहे. लेबल फिबल आपण बनवायला टाकले. थोड्या दिवसानं सगळ्या प्रोडक्टचं सगळं लेबल आपण पूर्ण तयार करणार आहे आणि सगळं एकदम ओरिजिनल आणि स्टिक ठेवणार आहे. आम्हाला वाटायचं की बाबा आपण ही व्यवसाय करतोय, ही व्यवसाय चालतोय का नाही, कसं होतंय कसं नाही. अशा या व्यवसाय चालू करताना मनात अनेक शंका आल्या. भीती वाटत होती. शंका आल्या ते आल्या आणि काही लोकांनी आम्हाला हाणून पाडायला लय प्रयत्न केला. करू द्यावं, टेन्शन घ्यायच नाही का नाही का जुती. ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा तूप चालू केलं मसराचं, त्यावेळेस काही लोकांनी आमच्यापेक्षा 200 रुपये आगाव ठेवून चालू केलं. का तर ब्रँड आहे म्हणून. पण शिकवावं बी लागतं. नुसतं म्हणायचं आहे कुठं माझा पण ब्रँड आहे. ब्रँड केला हाय तर बंद का केलं, आपला अजून चालू आहे. करू द्यावं, टेन्शनच घ्यायचं. सांग की जुती तू तरी का टेन्शन घ्याय नसतं. आणि उन्हाळ्यात आपलं उन्हाळ्यात सिजनेबलला चालणारा आपला व्यवसाय बरं का. सांडगं आणि खारं लोणचं. आता आंब्याचा सीझन म्हणजे नुसता चालू झालाय. आताशी मोहर लागलाय आंब्याला. आंब लागलेत लागलेत आंबे. काही दिवसानं कैऱ्या बाजारात येते त्या. तर आपण थोड्याच दिवसात खारं लोणचं आपण तयार करणार आहे. ज्यांना कोणाला पाहिलं असेल त्यांनी परत ऑर्डर टाका. कारण कसं आहे, आतापर्यंत कमीत कमी 50 किलोची खाऱ्या लोणची ऑर्डरी फिक्स झालेले आहे. गेल्या वर्षी जेवढ्या लोकांनी घेतले त्यांनी आताच ऑर्डरी टाकले त्या, पुढं ताप नको म्हणून. आणि सांडगं झालं 1-2 दिवसात आता तयार करतेली. मागली कामं आपल्या संपत आली ती आता. आता झालंय बघा, ही पॅकिंग माझं चालू आहे करायला. आता दाजीला देते पॅक करून. तूप तेवढं करा म्हणलं. तूप नाही मला जमत. वरती जरा रिक्स जाय 20 बॉक्स पॅकिंग करायचं. ही जे जमतंय ते आपण करायचं, जे जमत नाही त्याच्या वाटेला जायचं नाही. अगं 10 मिनिटं झाली ती 2 पॅकिंग करते. अजून तेवढा डबा रिकामा करायचा आहे. कमीत कमी 25 पॅकिंग करायची ती किलोची. करते वा, कधी करायची आणि ही कमीत कमी 10-11 आहे. लगेच होतंय बघा. कना 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 ढिलं पडायचं नाही. बघू पिशवी इकडं. हाय हाय, पिशवीचा बंडलच आहे. काय संपवायची संपव. पिशव्या किती जरी तुला संपवल्या तर संपत नाही त्या. आजचे सगळे तर मित्रांनो आपल्याला ही बंडल 2 दिवसाला लागते. फक्त 2 दिवसात ही बंडल संपते. एक पिशवी अशी जी आपण बंडल आणतोय का नाही, किती ना घेते ती काय माहित नाही. पण ही 2 दिवसाला आपली एक बंडल संपते पिशवीला. चालू आहे बघा करायचं काहीतरी आपल्या लेकरा बाळासाठी. आ का नाही होय. जुती काय झाली, जुती हसायला लागली. करायचं लेकरा बाळा करताच करायचंय. पण कधी कुणाचा लुबाडून किंवा खोटं बोलून तळतळ घेऊन कुणाचा आपण व्यवसाय करायचा नाही. काय असेल ती रेल. हाय कष्टानं इमानदारीनं सगळं मटेरियल त्यात काय टाकतोय हे तुम्हाला दाखवतोय. दाखवून मसाला तयार करतोय आणि तीच तुम्हाला पाठवतोय. डोळ्याच्या महागारी मसाला तयार करून तुम्हाला मी पाठवत नाही. रात्री यायला किती वाजले आपल्याला? 10:30 वाजले घरी यायला मसाला करून. डंक घ्या म्हणते तर घेणार ते बघा. डंक थांबच म्हणते ना, जरा थांबच, जरा जरा थोडा वयस थांब म्हणतात. आता कुठपर्यंत थांबायला लावते ते काय माहिती. हा अगं सगळं मान्य आहे. पण कसं आहे, प्रत्येक कामाला नियोजन करावं लागतं. नियोजन केल्यावर ते काम होतं. नियोजन एक तर करून आमच्या डोक्यात आहे तिकडल्या रानाचं किड. त्यात तिला असं त्रास झाला की मग ते डंगा आला. हे सगळं कुठानं करून परत बघत बसायचं का? एका एकातनं मार्ग काढू. धीरे धीरे हा धीरे धीरे चल, जरा धीरे धीरे चल. तर बघा अशी पॅकिंग होती. ते असा मसाला आहे आपला. तूप तर तुम्हाला मगाशी जुतीनं दाखवलं, तर जुती अजून एक वेळ तूप दाखव. गेलं का हात? नाही पडतंय. पडतं या हे आता ज्यादा असल्यामुळे काळं दिसतंय. पण असं पळीत थोडं पळीत घेऊन दाखवा की. ठीक आहे. घेतलं का